सम्राट म्हणून गाजला ह्या देवा मग टाकतोय नायक या ठिकाणी गणेश फाटक उंडीर आमचे बघा परममित्र गाववाले गणेश फाटक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. देवा महाराजा सगळ्यांका बरकत दे, कारण देवान त्यांना बरकत दिल्यानंतर ते आमका देणार, सगळ्यांका बरकत देऊन देव. म्हणून आता गजराकडे वळूया. तुमच्याकडे बघणार पण हळूहळू, कारण सांगितलेलं की आध्यात्मिक सुद्धा प्रबोधन करा. बुवांचं आध्यात्मिक प्रबोधन बघितलास. बाबा म्हणतात रामपाल हा ह्यो रामपाल खाऊन वर्मा की का रामपाल बाबा रामपाल यादव ऐकलं, ह्यो बाबा पहिल्यांदाच ऐकलं. रामदेव बाबा मी ऐकलंय, रामदेव बाबा माहित ना सकाळी आस्तावर बघायचं पोटाची चाळण करीत असताना काय शिल्लक ठेवून नाही रामदेव बाबा. पतंजली ह्या पतंजलीचाच प्रॉडक्ट हर्बल ऍड मध्ये बघलाच नाही पतंजलीच्या. रोज खावा आटा हरभरो हो तुमका काय सांगते पुळी धावा पुळीत बिळीत पेराने म्हणतात डांगार बनून हा ना. कशा रामदेव बाबा देणारच काय पतंजली पतंजली खरोखर सांगते रामदेव बाबा काय शिल्लक ठेवला नाही. सगळं एकूण एक पदार्थ आणला. ते आपला पीठ असू देत, त्याच्यानंतर साबण, त्याच्यानंतर पतंजली तेल आणला. तेल त्याच्यानंतर पतंजलीचा तुमका माहिती आहे बाजारात 150 रुपयाक मधाची बाटली भेटता. ह्याची ओरिजिनल बाटली 70 रुपयाक भेटता. ओरिजिनल अनेक आणला. आता फक्त एकच येऊचा बाजारात. काय येऊचा माहिती आहे? रामदेव नाही, आठवा काहीतरी एक वस्तू येऊची आहे बाबाची. रेडीमेड पोरा फक्त येऊची पतंजलीची. मेड इन रामदेव बाबा त्यामध्ये घ्यायचं नाही. असू दे. या ठिकाणी गजर चालू करतोय. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून संजय घाडी. या ठिकाणी बघा सन्माननीय शैलेश घाडी आमचे पण गाडी यांनी सांगला वेगळा त्याच्यामुळं होता सैराट झाले. शैलेश गाडे सन्माननीय आमचे परममित्र शैलेश गाडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे हॅलो आवाज नको चालू. सत्यवान राणे खारेपटण राणेवाडी बुवा खारेपटण वाले इकडे आता चालू केला नाही. सत्यवान राणे सन्माननीय आमचे परममित्र सत्यवान राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे गावाला टाकणार नाही अजिबात. त्याचप्रमाणे दिनेश जाधव सन्माननीय आमचे मित्र दिनेश जाधव यांच्याकडून साला काढू सांगतात. आता गावात खैर काढू सुरुवात झाली आमच्याकडे भट्टीवाले. साला काढ 101 रुपयाचे पारितोषिक आले.
कोणाकडून सन्माननीय विजय पवार यांच्याकडून आमचे मृदुंगमानी संदीप पांचाळे यांच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. रोग घेऊन टाक, तुझं टेन्शन नको. तर बुवा आपण करतो ते भजन. म्हणजे भक्तिरसातून, ज म्हणजे जनमानसासमोर आणि न म्हणजे नतमस्तक होऊन करणं म्हणजे बुवा भजन. आताची भजनाची व्याख्या बदलली आहे. तुमका माहिती आहे पूर्वी लोक पहाटे 4-4 वाजेपर्यंत भजन ऐकायची, पण आता या 2020 झाला, कारण लोकांकडे पैसो पण वेळ नाही. बरोबर आहे ना? आणि म्हणून या 2020 चालू झाला. पूर्वीचे म्हातारे फाटपटी 5 वाजता कोंबडो आरडो घरात जायचे. घरात गेल्याबरोबर बाहेरनं दरवाजा वाजवायचे, ठॉक 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 ठॉक, की आतनं आवाज यायचो. इलाज बुवांचा बघून भजून इलाज भेंडरा लाल करून झोपा तिकडं तोंड करून, ह्या त्यांना सर्टिफिकेट भेटायचं. पण आता 12च्याच घरात सगळे, कारण कामाधंद्यात जाणारे असते. पूर्वी मिल असताना चालायचा हो. प्रसाद बाबाजी शेलार खारे पाटण, सन्माननीय प्रसाद बाबाजी शेलार काय दिवा काळ भैरव मंदिर, सन्माननीय प्रसाद बाबाजी शेलार यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. त्यांच्याकडनं बुवा माझ्याकडनं सुद्धा त्यांना अपेक्षा, म्हणून आता चालू केला नाही आहे. आता तर एकदा असं झालं बघा, मनोरंजन म्हणून सांगतोय. माझ्या मित्रा गेल्या वर्षी मुलगो झालो आणि माका त्यांना फोन केला. आता तुमका माहिती आहे सगळं ऑनलाईन झालेला, फॉर्म भरूचो ऑनलाईन. अगदी तुम्ही आता रेल्वेची तिकीट सुद्धा ऑनलाईन करू शकता. बांद्रा कुर्ला माहिती आहे सगळं ऑनलाईन इलेला. कारण मोबाईल जेवढं चांगलं तेवढं वाईट सुद्धा. बरोबर. या ठिकाणी पालकांका मी आवर्जून सांगतोय, आपली मुलगी किंवा आपल्या मुलग्याकडे तुम्ही मोबाईल जरूर द्यावा, पण तो मुलगो त्या मोबाईलचा उपयोग कशासाठी करता ह्या पण जरा बारकाईने लक्ष ठेवा. आजकाल नाना प्रकार सगळे इलेले आहेत. फेसबुक, एकमेकांचं फेस पाडतात रात्रभर. व्हॉट्सअप करून ठेवलेले असतात सगळे. व्हॉट्सअप म्हणजे बदलली आहे परिस्थिती. तर गेल्या वर्षी माझ्या मित्राक मुलगो झालो आणि माका फोन करून सांगता, नरबुवा इनकमिंग. म्हटलं इनकमिंग म्हणजे काय रे? तर तो सांगता माका मुलगो झालो. म्हटलं इनकमिंग ही भानगड काय? तर तो सांगता तो दुसऱ्याची आपल्या घरात घेऊन येणार. मुलगो दुसऱ्याची आपल्या घरात घेऊन येणार म्हणून इनकमिंग. ते का म्हटलं मग मुलगी झाली तर? ती म्हणता आउट गोईंग. आणि त्याच्यानंतर ते का म्हटलं मग काय झालाच नाही तर रे? तो म्हणता मिस कॉल. म्हणून काय म्हणतो नाव या जगामध्ये आपण बुवा सोडून जाऊ घावा, ज्याच्यात त्याच्या तोंडात नाही येऊ वा नर बुवा होतो काय डबल बारी करायचो आणि दुसरा होतो ना तो फक्त केस हलवायचो मान. म्हणजे अशी लोक आठवण काढू हवी आपल्या पाठी. आता नको, अजून लय वेळा. कारण आपण बुवा नामस्मरण करतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या मित्रांना मैत्रिणींना एकच सांगू इच्छितो की या समाजामध्ये वावरताना असं वागा की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही, एवढी फक्त खबरदारी घ्या. कारण आपल्या आई वडील आपल्याला एवढं मोठं करतात, शिक्षण देतात आणि त्यांच्या डोळ्यातून एक जरी अश्रू इलो की तुमका जन्म दिलेलाचा सार्थक झाला. या ठिकाणी बघा समीर राणे उंडील फाटकवाडी यांच्याकडून
101 रुपयाच्या पारितोषिक आणलेलं मनपूर्वक धन्यवाद. साला काढून सांगतो माझ्या अंगावर साला राहतील तेव्हा ह्यांचे काढणार ना. खरोखर बघा आज या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत. बुवाने सांगितलं की गर्भवती मातेच्या कानामध्ये जर हे भजन ऐकायला गेलं तर त्या मातेच्या उदरी होणारा मुलगा हा हरिभक्तच असणार. नाही झालो तर म्हणता माका सांगा तुमचा बारशात भजन ठेवणार ते 100%. काय काळजी करू नको पण मागवून घेऊ नको असे बारगे माका वाईट वाटतं. आज एवढा तुमचं नाव हा कारण बुवा आई 2च अक्षर आहोत. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर.